छे, माझ्यापेक्षा ही तुळशीची माळा तुझ्या देवाच्या गळ्यातच अधिक खुलून दिसली असती. माझा देव, जेव्हा ऐकावं तेव्हा तुझं आपलं हे गुढ बोलणं. मला नाही कळलं तुझ्या बोलण्याचा अर्थ. त्यात कळायचं काय? पती हा स्त्रियांचा देव नाही का? पतीच्या सेवेत प्रत्यक्ष प्रभूच्या सेवेचं पुण्य लाभतं असं म्हणतात, होय ना? मला पाप पुण्य सारं काही कळतं. तू नको शिकवायला. राधामाई, रागावलीस माझ्यावर? मग मी जातो कसा आपल्या इथून? मग जा ना, मी तुला थोडं चढवून धरलाय. बरं, तुझी मर्जी. कृष्णा, अरे कृष्णा, कुठे रे गेलास? अरे मी थट्टेने तुला असं म्हणाले. खरंच गेलास की काय? कृष्णा, ए कृष्णा. छे, अखेर माझा कान्हा माझ्यावरून निघून गेला. राधामाई, अशी रडतेस का? हा पहा तुझा कान्हा तुझ्या समोर उभा आहे. कशी एका माणसाची गंमत केली. लबाड कुठला? मी लबाड? वा ग वा, तूच ना मला आईजवळ खोटं बोलायला सांगतेस. राधामाई, आठवतो का तो दिवस? छे, मला नाही आठवत. तुला आठवत असेल तर तूच सांग ना. त्या दिवशी कुंजवनात तू मला मोठा हो असं सांगितलं. त्यावेळी मी केवढा मोठा झालो ग. आणि तू लहान हो असं सांगितलं तेव्हा मी अगदी लहान झालो. तू मोठी जादूगारी दिसतेस. राधामाई, मला शिकवशील का ग ती तुझी जादू? मग मी जादूनं मोठमोठे पर्वत डोंगर असे करांगुलीवर धरीन आणि तुला खूप खूप गंमत करून दाखवीन. शिकवशील ना मला तुझी जादू? शिकवशील ना मला? छे, अखेर माझ्यावर घसरलाच वाटतं. अरे कृष्णा, जगाचा जादूगार तू, सूत्रधार तू. पुरे 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 ही स्तुती. माझी स्तुती केलेली माणसं मला मुळीच आवडत नाही. असं? मग नावडत्या माणसानं आवडत्या माणसाला दुःख देण्यापेक्षा इथून निघून गेलेलं बरं. राधामाई, राधामाई, कुठे चाललीस तू? माझ्या आवडत्या माणसाला सुख देण्यासाठी कुठंतरी दूर अशा ठिकाणी. राधामाई, अगं रागावलीस माझ्यावर. मी तुला थट्टेने तसं म्हणालो. माझी माई मला कधी नावडती होईल का? वेडी कुठली. असं वाटतं तुझ्या सहवासात रात्रंदिवस असावं. तुझ्या पवित्र सहवासात क्षणभर मला माझ्या आईचा सोबत्यांचा देखील विसर पडतो. आई, किती किती गोड स्वभावाची आहे तू. ती गोड बोलतोस तू कृष्णा. तू माझ्याजवळून एक क्षणभर देखील दूर होऊ नको. तुझ्याबद्दल मला मुळीच करमत नाही. तुझी मनोहर मूर्ती एक सारखी डोळ्यासमोर उभी राहते. मी माई, अगे माई अशी हात येताच झोपेतून देखील खडबडून जागी होते मी. अरे माझी ही अशी वेड्यासारखी अवस्था बघून ते देखील मोठमोठ्याने हसायला लागतात. म्हणूनच म्हणतो, माणसानं असं भलतं वेळ धरू नये. त्याला काहीतरी सीमा पाहिजे. अगं अचानक वेडी होशील ना तू. झालीच आहे की मी वेडी कृष्णा. अरे तुझं वेळ हेच आता माझं जीवन. आणि तुझा विरह हेच माझं मरण. राधामाई, जाऊ दे या गोष्टी. चल आपण कुंजवनात जाऊ. पेंद्या टिटव्या तिथे आमची वाट पाहत असतील. चल. बाद झाला हा संसार. बाद झाला हे राजीवालाजीनं. यापेक्षा जिवंत मरण पत्करलं. जिकडे जावं तिकडे राधेची विठवता. आग भडकली आहे मस्तका. जीवाचा कसा कोण मारा होत आहे. लाज गेली, अब्रू गेली, बापाची पुतळी तेवढी शिल्लक आहे. असं वाटतं हा खंडी तिच्या छातीत खुपसू जगातील एक पाप कमी करावं. पण नाही. प्रथम या ओळखीची राधे म्हणून शांत केली पाहिजे. राधा, राधा, राधा. अहो अनालाज अच्छा कंठस्थ का करता? म्हणजे राधा घरात नाही? नाही नाही नाही.
मग खात्रीने त्या कृष्णाकडे गेली असणार. या शंकाच नाही. मी आता त्यांना दोघांना कुंजवनात बघून आलो. म्हटलं वेळी तुम्हाला शावत कलावं. मग सारं गोकुळ गाव बोलत आहे हे सत्य आहे तर ते त्रिवाल सत्य आहे, त्रिवाल. हो एवढंच कशाला, रोज त्यांच्या लिलामी आडून बघत असतो. हो एकमेकांच्या गल्यात गले घालून गाणी काय म्हणतात, मध्येच एकमेकावर लुटल्याचा आव आणून अगदी लागे काय म्हणतात. आणि मी नाही रे कृष्णा तुझ्यावर लागावले असं म्हणून त्याचे पटापट पटापट मुखे गेले. अहो तर जगलंच वेगळं. बस नाही ऐकत आहे. मनाची खात्री झाली. पेंड्या तू मला वेळेवर सावध केलास. आलाच मुलींचा बाण कसा अगदी वल्मी लागला. कृष्णा आता पाहतो तू आमच्या बरोबर कसा खेळायला येत नाहीस ते. पण आता इथे जास्त वेळ जोडून उपयोग नाही. आता आपण इथून राधा यायच्या आधी काढता पाय घेतला पाहिजे. नाहीतर तो कृष्णाचा लुसवा होऊन आणि माझं भिंग बाहेर पडायचं आणि कृष्णाचा म्हटलं उगाच लुसवा व्हायचा. असा कुंजवनात जाऊ या कृष्णाला काय करू का? पण नको. आपला दाम खोटा त्याला दुसरं काय करणार? राधे राधे काय केलं ते? या अनयनं आजपर्यंत आपल्या हृदय मंदिरातील देवी समजून तुझी पूजा केली. तुझ्या अर्ध्या वचनात राहून तळ हातावर फुलाप्रमाणे तुला नाचवली. याचं मला प्राचित्य दिलास. पण याद राहा हा अनय काळापेक्षाही कठोर होऊन पावित्र्यासाठी तुझी रक्षा करायला मागं पुढे पाहणार नाही. आजवर माझा मानभंग म्हणून झाला नव्हता. पण चांडाली केवळ तुझ्यामुळे रविंद्र राधेचा पती म्हणून जगात माझी विठंबना चालली आहे. असलं अघोर कर्म करताना तुला लाज कशी वाटली नाही? बस ठरला विचार. राधेचा सूड आणि सूड. कुठे चाललं नेमकं रागानं? तुझा सूड घ्यायला. माझा सूड? असं माझ्या हातून घडलं तरी काय? जसं काही तुला माहीतच नाही. चोर ती चोर वर शिरचोर. तुझे सारे कुटील डाव मला कळून चुकले आहे. चांडाळी सारं गोकुळ गाव तुझ्या वर्तनाबद्दल बोलत आहे हे सत्य आहे ना? कृष्णाची आणि तुझी कुंजवनात एकाची भेट होते ना? त्याच्या गळ्यात गळा घालून गुलगुल गोष्टी करतात ना? त्याला मांडीवर घेऊन प्रेमाने पुरवळतात ना? बोल अशी गप्प का? हे सारं खरं आहे ना? हो हे सारं खरं आहे पण बस पण वगैरे मी काहीच जाणत नाही. मनाची खात्री पटली. तू अशी पापी चांडाळी जाणीने बसेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आजवर देवी म्हणून मी तुझी पूजा केली पण अखेर फत्ता ठरलीस. रागाने जीवाचा कसा थरकावा होत आहे. यावेळी तू माझ्या दृष्टीसमोर सुद्धा उभी राहू नको. चालते होय तोल. आपल्याला माझ्या प्रेमाचा संशय आला तर आपणाशी पातिव्रत्यानं वागूनही जगानं जारिणी म्हणून छिजू जाण्याचा प्रसंग आला ना? अंध जगाच्या न्याय मंदिरात सत्याला मौन नाही हेच करू. सत्याचा दिमा वरून मोहकार अंतरात जर असलेल्या नागिनी तुझ्या सत्याचं पांडित्य त्या जालाला कृष्णाला सांग. माझ्या पुढे त्याचा काडीचाही उपयोग होणार नाही. या क्षणापासून तू माझी पत्नी नाही, मी तुझा पती नाही. राधेचा नवरा तिच्या पापाग्रीत भस्मसात झाला. यापुढे जगात तुझा आणि माझा काहीच संबंध नाही. नाथ काय ऋषीमा बोलत आहे? हो कृष्ण माझा मानलेला भाऊ आहे आणि अग्नी नारायणा समक्ष वरलेली मी आपली धर्मपत्नी. विसरलात काय सारं? म्हणे धर्मपत्नी लाज नाही वाटत असं बोलायला? प्रत्यक्ष माझ्या शत्रूशी रंगढंग करणाऱ्या तुझ्या सारख्या नागिनीला दुसऱ्याला धर्माच्या गोष्टी शिकवण्याचा बिलकुल अधिकार नाही. कृष्ण हा कंस महाराजांचा शत्रू आहे हे जाणूनही माझ्यासारख्या त्यांच्या पदरी असलेल्या सरदाराच्या पत्नीने धारगळीप्रमाणे वागून या कुलांगार कार्ट्याशी एकांती विलास करताना तुला पत्नी धर्माची आठवण तरी होते का? तू तुझा धर्म
कर्तव्य विसरलीस, मग मी तरी माझं कर्तव्य का विसरलं? भक्तानं देवीची पूजा मांडली असता देवळातील देवी निघून गेली तर ती देवी कसली आणि तिचं भक्तावरील प्रेम ते कसलं? सांगा ना, सांगा मी माझ्या प्रेमाची पवित्रता आपणच कशी पटवू? आपण सांगा तो मार्ग बंद करण्यास तयार आहे. पण आपल्या नसेला अशी लाथोडू नका. वाटल्यास अग्निकुंडात प्रवेश कर, सत्यासाठी वाटेल ते कर, पण तुझं पावित्र्य पटवल्याशिवाय या महलात तुला प्रवेश करता येणार नाही. जा जा राज्य हो माझ्या अंतरेसमोर. यावेळी तुझा स्पर्श सुद्धा मला असह्य होत आहे. जा 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 या गृहात जा या गृहात
सीमा तर गाठली, पण आता त्या कृष्णाचा पत्ता कसा काढायचा? अरे कृष्ण जरी सापडला नाही तरी त्याची प्रेयसी राधा तरी आपल्याला सापडेल. दोघांपैकी कुणीही जरी एक आपल्याला सापडलं तरी आपलं काम फत्ते. हे बघ, मांसाच्या आशक्तेनं सिंह जसा आपल्या जाळ्यात अडकतो ना, तसाच तो प्रेम वेडा कृष्ण सुद्धा राधेच्या आशक्तेने आपल्याला सहज पकडता येईल. पण तुझ्यासारख्या जक्कड म्हातारड्याला ते नाहीच जमायचं. हे जरी खरं असलं तरी परवाचा प्रसंग माहित आहे ना तुला? शिवाय कृष्णाला जर का आपण जिवंत पकडला नाही तर आमची शिरधडा वेगळे होतील याची जाणीव असू दे बरं. कृष्ण कृष्ण अरे तो का किती झाला तरी सुद्धा तो पोरगा. युक्ती प्रयत्न का होईना त्याला सहज पकडता येईल आपल्याला. पण एखादी सुंदर तरुणी जर पाहायची झाली ना तर आपण कितीही प्रयत्न केला ना तरी आपले प्रयत्न नेहमी असफल ठरायचे. पण ही सगळी गोष्ट करायला तुझ्यासारख्या जक्कड म्हातारड्याला नाहीच जमायचं. मला वाटतं कृष्णाच्या बाबतीत हा कोल्ह्याचा कावेबाजपणाच कामाला येईल. नक्कीच. अरे तो दिसायला जरी लहान असला तरी त्याची कीर्ती पुऱ्या मथुरा नगरीत मशहूर आहे. अरे ज्यानं पुतने सारख्या मायावीला एका क्षणात मारली तिथं आमची काय कथा. अरे त्याचे ते एक एक पराक्रम नुसते आठवलेला तरी माझी इकडे काय अवस्था. नुसता पराक्रम आठवून जर तुझी अशी जर गाळण उडाली तर तो खरोखर प्रत्यक्ष समोर उभा राहिल्यानंतर तुझी काय परिस्थिती होईल. अगदीच मेमलट आहेस बुवा. अरे असं घाबरून कसं चालेल सांगतो ते आई. आलं लक्षात? बाकी असली कामं करायला माझ्यासारखे हुशार तरुण पाहिजे. तुझ्यासारख्या जक्कड म्हातारड्याला नाहीच जमायचं. युक्ती मात्र अतिशय सुंदर आहे. मग आता विलंब कशाला? चल लागूच तयारीला.
कृष्णाचा काही अजून पत्ता लागत नाही. श्री हरी श्री हरी. आता एक पाऊल सुद्धा पुढे टाकवत नाही. श्री हरी श्री हरी श्री हरी. का हे राधा प्रकरण तर तसंच अगदी निकरावर येऊन ठेपलंय. या गोष्टीची लवकरात लवकर कृष्णाला खबर दिली नाही तर त्या राधेच्या मृत्यूचं पातक माझ्या मस्तकी बसायचं. छे, आता वेळ गमावून काही उपयोग नाही. कुठे चालला तेवढ्या घाईघाईनं? चाललं कुठे? माझ्या घाईशी तुमचा काय संबंध? आणि हे पहा, माझ्याकडे या चिपळ्या आणि हा कंबोर याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. उगाच तुमच्या मनात संशय नको. काय फार महत्वाच्या कामगिरीवर निघालो आहे मी. चला. नुसतं लावू दे तुमची ती महत्वाची कामगिरी. आधी हे सांगा, आमच्या कृष्णाला तुम्ही कुठे पाहिलं का? दिसला कुठे कृष्ण? अरे आमच्याकडे असे टाका मला काय पाहता? दिसला का कुठे कृष्ण? त्या खिळी ना बसलीच वाटते. होय, होय. आता नाही बसली. अरे मी विचार करतोय, तुम्ही म्हणता तुमचा कृष्ण आणि सारं गोकुळगाव म्हणतो राधेचा कृष्ण. तेव्हा या भानगडीचा मी विचार करत होतो. नारायण नारायण. या बांधकालीचा तुमचा काय संबंध? आम्हाला आधी कृष्णाचा पत्ता सांगता, तेवढा सांगा म्हणजे तुमची ही वाट मोकळी. पण तुमचा तो कृष्ण, त्याचा पत्ता मला कसा माहिती असेल? तो थोडा तुमच्यासारखा माझा मित्र आहे. उलट तो मला कळीचा नारद म्हणून सारखा हिणवीत असतो. आणि त्याचा तो पुतना वधाचा पराक्रम पाहिल्यापासून मी तर त्याच्यापासून 2 पावलं दूरच उभा राहतो. फार मायावी आहे तुमचा कृष्ण. नारायण असेल नारायण. महारावी, आम्हाला काय देतो? आम्हाला आधी कृष्णाचा पत्ता सांगा. काय तुमचं असं आहे आपलं पुलान चालूच लावणार. असं करा, प्रथम राधेच्या महाली शोध घ्या. हल्ली त्या दोघांचं जरा जास्तीच चाललं. तिथे नाही सापडला बोला मग. तर कुंजवनाची वाट धरा. हा, तिथे शोध घ्या. अरे बापरे. हा, तिथेही नाही सापडला. मग काय करायचं? सारं गोकुळगाव धुंडीत राहा. कुठं ना कुठेतरी तुमचा कृष्ण तुम्हाला नक्की सापडेल. नारायण नारायण. कृष्णाने यांना सोळीचे मुली नाव ठेवण्यामध्ये अगदी सार्थकच आहे. बरोबर आहे, बरोबर आहे त्याचे असे अवतारी मुली. अरे दोन सांभाळून बोल. अरे मिथलाचे तितकेच ते कृष्णाचे तितकेच मिथला आहेत ते. बोलच का हो कृष्ण मायावी आहे? नारायण नारायण. हा, आता आलं लक्षात. म्हणूनच तो बहुतेक मला वाटतं राधेच्या घरी तो मोठा होत असणार. नारायण, यात काय संशय? बरं जाऊ द्या या गोष्टी. एकंदरीत तुमचं कृष्णावर भारी प्रेम दिसतंय. पण त्याला तुमची काहीच काळजी नाही. त्याचं मात्र सर्वस्वी प्रेम त्या राधेवर. नारायण नारायण. त्याचं जरी आमच्यावर प्रेम नसलो तरी आम्हालाही तो प्राण्यापेक्षा प्रिय आहे. त्याच्या सहवासात खेळाला अशा काही लंग येतो. पण तो जर तो खेळायला नसला तर म्हटलं खेळाचा सगळा बेलंग होतो. आज आम्ही एका ठिकाणी जाण्याचा बेत असलाय, पण कृष्ण बरोबर नाही तर धाडस मोठा कुणाला. हा, उमा गवळणीच्या गोरसावर ताव मारायचा विचार होता वाटतं. अगदी अचूक उत्तर ओळखले बघा. पेंड्या, मला वाटतं खातीने ज्यांना कृष्णाचा ठाव ठिकाणा माहिती असला पाहिजे. ते कृष्णाचे ठाव ठिकाणा सांगितल्याशिवाय आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. निवलिय निवलिय खरोखर सांगा, अगदी खरोखर म्हटलं सांगा, आमच्या कृष्ण आमच्या सहवासात कशाला आहे याचा एक व्यवस्थित अगदी उपाय सुचवा. आता उपाय करायची काही जरूर नाही. आता सर्व गोष्टी आपोआप घडून येतील. म्हणजे? नारायण. असं घडलं तरी काय? अनैन राधेचा कृष्णाबद्दल संशय घेऊन राधेला कायमची घराबाहेर हाकलून दिली. नारायण नारायण. अरे ऐकलंच पेंड्या, आता रे तुझी खात्री पटली. अरे चोराच्या वाटा चोरालाच माहिती असायच्या.
अरे कोंबडा झाकून ठेवला म्हणून उजाडाचं थोडंच राहील. अरे बोलण्याला काय तालमेल आहे की नाही? अरे राधा माई त्याची मानलेली बहीण आहे असं तो ज्याला त्याला सगळ्याला सांगत असतो. अरे आजकाल प्रथम असंच सांगतात पण आतील गुपित मात्र निराळच असत. मला तर तुमचं म्हणणं तंतोतंत पडतं. म्हणजे काय? पक्का ना विलासी आहे तो विलास. पेंद्या, अरे मला सांग, त्याच्या वयात आम्ही होतो त्यावेळी एखादी मुलीची आमची ओळख होती तरी का रे? नाही तर त्या कृष्णाकडे पहा, रात दिवस त्या राधिकेच्या सहवास. नाही नाही मला नाही ऐकवत. माझा कृष्ण तसा नाही आहे. माणसानं जसं पाहावं तसं त्याला दिसत असतो. तो कलंकी नसून जगाच्या दृष्टीची भूल आहे हे तुम्हाला केव्हा ना तरी केव्हा कळलंच कळेल. अरे रे, उगाच तुम्ही त्या पेंद्याला चिडा. मला ते सांत्वनाच करून येतो. पेंद्या, अरे पेंद्या, आता आपण इथं फार रंगाळ्यात होतो ना. एकदा ही वार्ता कृष्णाच्या कानी घातली की एका कर्तव्यातून मोकळा झालो. नारायण, आपली ही युक्ती सफल झाली ना की सेनापतीची वस्त्र मला मिळालीच म्हणून समज. हे सगळं खरं, पण ज्याच्या गोरसानं तो बेशुद्ध पडेल तोच सेनापतित्वाचा खरा अधिकारी. समजलास? बघू तुझं दैव बलवत्तर काय माझं नशीब ते. राहू दे या सगळ्या गोष्टी. आता आपण ना बायकी आवाजात बोलायचं. समजलास? हे बघ, तू कोकिळा आणि मी सारंगी. बर, सुरुवात कर. अगं हे सारंगी, अजून तो कृष्ण कसा बरं आलेला गो? हो तर मी तर तेच म्हणते कोकिळा ताई. अगं वाट तरी किती म्हणून बघायची माणसानं. एवढ्यात यायला हवा होता की नाही तो? अगं तो
पाहिलास का तो कृष्ण त्याने झाडा आडून आपल्यावरती दगड मारलेला दिसतोय. काय बघा कृष्णा रे कृष्णा बघ किती मोठं रूप आहे कृष्णाचं. अरे तुला खोडकर म्हणतात ते उगाच नव्हे बरं का. अरे आम्ही एवढा लांबून गोरस आणला होता. ते कसं गट पितो आहे बघ. मला तर बाई याच्या रूपावर बघून माझं तर बाई याच्यावरती खूपच प्रेमच जमून आहे बाई. बाई माझ्यावरचं प्रेम जमून आहे. अरे 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 कृष्णा दे ना मला गोड गोड पाप्पा दे बाबा मला गोड गोड. अरे बापरे ओले बाबा तेवढा मावळा एवढा मनुष्य येतो. पेंद्या 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 उठ पेंद्या उठ. बोले कृष्णा तू इकडे कसा काय आणि ती शाळांकडे कोकीला गेले कुठे का तुझं आणि त्यांचं काही सूट होतं वाटतं. छे शोध कसलं अले त्या भूतांना घालायचा विचार होता माझा. अरे पण त्यापूर्वी तुला काढून त्यांना कावसाकडे नेण्याचा विचार होता. तुझ्या सुदैवाने त्यांचा तो बेत फसला. म्हणतोस काय मग हा आता सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. म्हणजे ते कौसाचे वेशधारी होईल होते तो. यात काय संशय. जाऊ दे या गोष्टी. पण पेंद्या मी काय म्हणतो काय राधामाई कशी रे आली नाही अजून. मला काय माहित. माझा आणि तिचा आधी 36 ला आत्ता आहे. तुला चेंज पडणार कसे तू जा तिच्या घरी. अहो तेवढं आपलं लाधा माई अरे अखेर सापडलास की नाही. मला वाटलंच होतं की तू राधामाईची वाट पाहत इथंच घुटमळ असशील म्हणून. अरे पण कृष्णा अरे आज तू असा उदास का. राधामाई आली नाही म्हणून. अरे नको येऊ दे आम्ही तर आहोत ना. चल चल आपण चेंडूबाईचा खेळ खेळू. थांबा थोडा वेळ. अरे राधामाईला तरी येऊ दे. तिच्या वाचून खेळायला गंमतच येत नाही मुळी. अरे जेव्हा जेव्हा तुला बरोबर माहीच पाहिजे ते काही इंडिया. चल ह्याला आपण घेऊन यमुना तीरी जाऊ. चल चल. अरे थांबा 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 थोडा वेळ वाट आता पाहू. कुठे माशी शिंकली. ती पहा राधामाई मला एकसारखे हाका देत आहे. राधामाई आलोच मी. राधामाई अरे अरे हा अखेर पळालाच मले. हा चला आपण तुझ्या पाठलाग करू आणि सगळी बातमी यशोदा माईच्या कानी घालू. चला चला चला.
सीतेने नाही का अग्निकुंडात प्रवेश करून आपल्या पवित्राने जगाला दिपावून सोडलं. तू या दिव्यात पवित्र ठरली तर तुझ्यापेक्षा अधिक आनंद या अनायला होऊ. तुझ्या अपवित्र प्रेमाचं लौकिक जगात अमर राहील. पावित्र्याच्या भीतीनं मी मागे फिरले असं का वाटलं आपल्याला? अजूनही आपल्याला शंका असेल तर पावित्र्यासाठी पतिप्रेमासाठी जीवाची कुरवंडी देखील करायला मी तयार आहे. आमच्या कृष्णाला कुठे पाहिलं का? खबरदार त्या कृष्णाचं नाव माझ्या समोर उच्चारलं असता. या पापी दुराचारी नाथकांचं नाव माझ्या समोर उच्चारतात. अंगाची कशी लाही लाही होत आहे. तुमच्या त्या कृष्णामुळं मला माझ्या राधेला मुकण्याचा प्रसंग आला. आणि तुमच्या त्या लाधेच्यामुळे ही विलासी लाधेमुळे आमच्या कृष्ण आम्हाला पालखं झालं. त्याचं काय? तुम्ही तिला अशी ढिल्या रीतीनं जर नाचवून डोक्यावर नाचवली नसती तर आपल्या प्रेमात पाडून कृष्णाला आपल्या प्रेमबंधात पाडण्याचं तिथं धाडस झालंच नसतो. स्वतःची ही भोल चूक कबूल करायची सोडून आमच्या कृष्णाची बदनामी का करता? इंडिया अरे असं भांडून का कृष्णाचा तपास लागणार आहे? अनेरा कृपा करून राधेचा तरी ठाव ठिकाणा सांगा. ती कशी बेमालूम आहे. जिथं राधा तिथं कृष्ण असायचा. तर मग राधेनं या अग्निकुंडात प्रवेश केला आहे. आलंच उत्तम झालं. अहो असं जगात अपकीर्तन मलण्यापेक्षा काय कळलं का? अपकीर्तनाने मलण्यापेक्षा असं गेलेलं बरं. खबरदार पेंद्या, तुझी जीभ जास्त बाजूला चालली वाटतं. राधेविषयी जर अपशब्द बोलला तर तुझी जीभ मुळासकट उपटून टाकी. इंडिया अरे तुझा स्वभाव ना भारीच खोडकर आहे. कुणाशी कसं बोलावं याची तुला काडीची अक्कल नाही. चल तर आपण त्या कृष्णाचा तपास करू. नाहीतर या दिव्याची त्याला खबर मिळतात तिच्या प्रेमासाठी तू कुठे जाऊन जीव द्यायचा. चला चला जाऊया आपण. ऐकले ते मुलीचे आलाप आतली ना कृष्णा इथे कुठे ते जवळपास असलाच पाहिजे. कृष्णा
अरे ए कृष्णा कृष्णा ए कृष्णा अरे ए कृष्णा ए? नारायण नारायण सत्याचा प्रभाव नारायण नारायण. आता तरी तुमच्या मनाची खात्री पटली. मुनिवर्य, चुकलो मी, मला क्षमा असावी. राधे, मुनिवर्य, अशी राधेला कठोर शिक्षा देण्यात माझ्या हातून महाभयंकर गुन्हा झाला. कृष्णा, परमेश्वरा, आज तू मला डोळस केला. तुला निष्कारण छळल्याबद्दल मला क्षमा असावी. राधा देवी, तुझाही मी अनंत अपराधी आहे, तूही मला क्षमा कर. देवते, आजपासून तुमच्या छळाची सीमा संपवून हा अनय कृष्णाचा दास झाला आहे. देवी, कृष्णाच्या गळ्यात गळा घालून तुमच्या अलौकिक प्रेमात पवित्र प्रेमाचं प्रतीक मला एक वेळ डोळा भरून पाहू द्या. धन्य धन्य आहे. तुमच्या या अलौकिक प्रेमाचं महात्म्य जगात अमर राहील. नारायण नारायण. बोलतोच मला वाटलं होतं ही लादेची कटकट कायमची निघून जाईल. हो, पण कसली निघते. अखेर ती पवित्र ठरली ती ठरलीच. त्या दिवसापासून कृष्णाचे आणि ते त्यांची राजक्रीडा चाललेली पाहून मला अगदी आनंद होत आहे. आणि त्यांची ती राजक्रीडा चाललेली पाहिली पाहतात काय तर ते बनायला सुद्धा खदा 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 हसायला लागतात. पण आमची कृष्णाविषयीची काय रलाजल मतलातून थांबण्याचे चिन्ह काय दिसत नाही. भलच का प्रेमात एवढी गोडी असेल. मग उगाच का तो कृष्ण राधेच्या मागे घुटमळत असतो चाल का. बस हल्ला विचार. बस बस ठरला विचार. पक्का ठरला विचार. वालींचा विचार कसला ठरला तू पण तर उमा, आज माझं नजबत जोलावलं आहे म्हणायचं. माझ्यासारखा नवजन तरुणाच्या डोक्यात लग्नाशिवाय आणखी दुसरे तिसरे कसले विचार येणार. पण स्पष्ट सांगतो उमा, क्षमा कर. तुझ्या अगदी माझ्या लहानपणापासून तुझ्यामध्ये निश्चित प्रेम आहे. आणि दिवसेंदिवस तुझ्या सहवासातून जगणं व्यर्थ आहे असं मला वाटायला लागलं आहे. मग आपलं म्हणणं तरी काय आहे? तू माझ्याशी लग्न करायला कबूल आहेस. तुझ्यासारख्या अवताराशी लग्न करण्यापेक्षा गळ्याला फास लावून जीव देईन मी. तुमचं ते चपटं नाक बसलेले गाल बरं नीट करा, मगच माझ्याशी लग्नाची गोष्ट बोला. खरंच काय नेमकं माझ्या यांची परीक्षा करा आणि नंतर सर्वस्वी जीवन यांच्या सेवेत व्हायचं. गेली प्रत्येक पावलागणित माझ्या हृदयाचे धागे कसे खच्च बनून गेली. विजेपणाले चमकत चमकत आली काय आणि विजेप्रमाणे चमकत चमकत गेली काय. देवाने माझे असे नाक चपत तरी का ठेवलं.
आता हे बसलेले गाल फुगतील तरी कसे फुगतील बोलो. हा अशाच कलावं. नारायण 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 नारायण. अरे पेन द्या. अरे काय चालवलेस काय? तुला वेड बीड तर लागलेलं नाही ना? तुम्ही पुढच्या मालकाला लागा बघूया. ह्यात तुम्हाला काहीच समजायचं नाही. पण तुझ्या या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत मला एक पाऊल सुद्धा पुढे टाकवत नाही. तुला अशा स्थितीत जर कोणी पाहिलं तर समज तुझ्या उमेनं तुला पाहिलं तर. हो ही तिच्यासाठी सगळी धलपल चालू आहे. नारायण नारायण. पण एक पहा, ही गुप्त गोष्ट म्हटलं कोणाला कळवू नका. छे 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 छे. त्याबद्दल तू निष्काळजी राहा. अरे मला सुद्धा त्यात आनंदच आहे. मी सुद्धा येईन तुमच्या शिवमंगल सावधानला. नारायण नारायण. चालू दे चालू दे. नारायण नारायण. गेला एकदाचा. अहो, काय उलाढाली माणूस. अहो इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं कधी करेल आता काही पत्ता नाही. सुदैवानं ही बातमी त्याने कृष्णाच्या कानावर घातली नाही म्हणजे मिळवली. आता जरा ठीक झालं. आता म्हटलं या सुंदर चेहऱ्याकडे पालून उमा नक्की लग्नाला होकार दे. आता इथे जास्त वेळ न रेंगाळता तिच्या खालचा रस्ता धरलेला मला. आलीस मी तुझ्याकडे येत होतो. मीही आपल्याकडेच निघाले होते. किती माझ्यावर तुझं प्रेम आहे ग. तुमच्यावर माझं प्रेम मुळीच नाही. अरे बापले. म्हणजे तू माझी निराशाच करणार आहे. तर मला वाटलंच होतं की गळ्यात माल पडेपर्यंत काहीतरी भांगल म्हणून उपस्थित होणार. त्या कल्याव्यानं तुला तर काही सांगितलं नाही का? त्यांनी कशाला सांगायला पाहिजे. मी तुम्हाला पूर्ण ओळखणार. मग माझ्या हृदयाची ओळख तुला अजून पटलेली दिसत नाही. देवा देवा किती हतभागी मी. देवा देवा किती हतभागी मी. नाथ 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 सावध व्हा. नाथ मी सर्वस्वी आपलीच आहे. नाथ मी सर्वस्वी आपलीच आहे. त्या अभागिनी मला रागवलात का? देवा या संकटकाळी आता तुझ्याशिवाय कोणाचा मला आधार आहे.
बुद्धीवर आले नाही तर यांच्या पायाशीच मी आत्मत्याग करेन. आत्मत्याग? जीवाचा कंटाळा आलेला दिसतोय. कृष्णा, तुला अशा आणीबाणीच्या प्रसंगी हसता तरी कसं येतं? तुला तुझ्या मित्राबद्दल काहीच कसं वाटत नाही. अरे बावराया, तुझ्या काही सुसंवाद आज तुझ्या हाती आहे. सारी लाज बाजूला ठेवून सांगते की जनाने नसले तरी मनाने माझी सखी आहे. पेंड्या, पेंड्या, उठ उठ पेंड्या, उठ. कोण कृष्णा, तू इकडे यावली कसा काय? कृष्ण वेळेवर आला म्हणून तर माझं सौभाग्य मला परत मिळालं. ना मला क्षमा कर, पण तुझ्या नकलत उमेशी चतुर्भुज होण्याचा माझा विचार होता, पण हे सगळं फसलो. अजून आशा आहे. तुझी तयारी आहे ना? भले मी एका पायात तयार आहे, पण तिची कुठे कबुली आहे? मी तुम्हाला त्यावेळी झटकेने कसे बोलले याची क्षमा करा. ऐकलं? आता तरी तयार आहेस ना? घर पाहू इकडे हात. अरे हो, पण उपाध्याय वाचून कसं काय होणार? नारायण या नारायण. मुनिवर्य सुद्धा आले. मुनिवर्य ऐन मुहूर्तावर आला. अहो पेंड्याला तर धीरच धरवत नाही. आवाज करून गेलं. शुभमंगल चला मुनिवर्य, आता आपलं काम संपलं. इंडिया, आता तुमचं लग्न झालेलं आहे. अरे विवाह म्हणजे कोरस सुवर्ण नव्हे. काय संसार म्हणजे पती पत्नीच्या ऐक्यावर अवलंबून असतो. जा, तुमचा संसार सुखाचा हो. पेंड्या, आमच्या उमाताईला सांभाळून घे बरं. हो, अगदी सांभाळलं गेलं. नारायण नारायण. चला. चल गं. रात्रंदिवस मी इथं झोपे वाचून तळमळतोय आणि हा मात्र खुशाल झोप घेतोय. बंडखोर वसुदेवा, घेतलीस तेवढी झोप पुरे झाली. आता तर उठ. पाऊस अशा वेळी अरे चांडाळा, एक क्षणभर सुखानं झोप घेऊ देत नाही. झोप? अरे काऊस कोपल्यावर झोप कसली? तुझ्या सारख्या सैतानाला दुःख देण्यातच अधिक आनंद वाटतो मला. मी तुला विचारलेल्या प्रश्नांची नीट आणि सरळ उत्तर हवी आहेत मला. विचार, खुशाल विचार. सरळ आणि खरं बोललास तर ठीक, नाहीतर चाबकाच्या फटक्यासारखी तुझी चांबडी लोळावी. लक्षात ठेव. खरं सांग, तुझा मुलगा कुठं आहे? अरे ज्या पृथ्वी तलावर तू सुखानं नांदतोयस तिथंच माझा मुलगा सुखानं नांदतो. मला अशी निरार्थक उत्तरं नकोय. याचा नक्की ठाव ठिकाणा मला कळलाच पाहिजे. तो सांगण्याची माझी मुळीच इच्छा नाही. इच्छा नाही, पण ते तुला सांगावंच लागेल. नाहीतर या यमपुरीच्या साऱ्या यात्रा तुला इथंच भोगाव्या लागतील. याची याद राख. देहात काय? अरे वाटल्यास माझे डोळे काढ, वाटल्यास चापकानं माझ्या अंगाची कातडी सोलून काढ. मला त्यामध्ये कसलंही दुःख होणार नाही, कारण तुझ्यासारख्या नीच नराधम राक्षसाच्या माझी कोवळी कोवळी अर्भक देऊ
त्यांचे प्राण पंचप्राण तुझ्या हातानं जाताना जे बघण्याचं महत्पाप माझ्याकडनं घडलंय त्या पापाची शिक्षा म्हणजे मला मरण पत्करलंच पाहिजे आणि ते मी आनंदानं पत्करेन. काय झालं तुझं पांडित्य? प्राणाशी भेटलं म्हणजे कळून येईल कोण आहे हा तिकडे. नराधमा, तुझी माणुसकी गेली तरी कुठं? अजूनही तुझी आसुरी आकांक्षा तृप्त झालीच नाही का? देवगी तू दूर हो, न पेक्षा तू ही प्राणास मुक्षील याची याद राख. नाही, मी तुझा हा राक्षसी अत्याचार मुळीच चालू देणार नाही. तू तरी सांग कुठे आहे तो? जे पतीचे उत्तर तेच पत्नीचे. तुझ्यासारख्या सैतानाची जास्त काढावून करण्यात काहीच अर्थ नाही. आल्या माऊली परत जा. प्राण गेला तरी त्याचं नक्की ठाव ठिकाणं कुठे आहे आमच्याकडून कळणं तुला मुळीच शक्य नाही. देवकी प्राणास मुक्षील दूर हो. आता मला जास्त वेळ धीर धरवत नाहीये. इतका हट्ट मला माझाही हट्ट पुरा केलाच पाहिजे. परमेश्वराचं नावाचा जयघोष. सैतान हा शब्द माझा आहे, पण आज माझ्यापेक्षाही तू सैतान बनत चाललाय. लक्षात ठेव. अजून तरी असाच या कोठडीत काळ कोठडीत तडफडून मार. अन्न पाण्याविना तडफडून मार. तिकडं जावं, तिकडं आमच्या मागून कसले. अगं आता यांना करावं तरी काय? उचल पाय लवकर, नाहीतर गोरसाची काही धडकत दिसत नाही. बाई आलेच जवळ. थांबा. कपाळाला गोरस दिल्या वाचून तुम्हाला इथून मुळीच जाता येणार नाही. नव्या नवरीकडील नवा गोरस मिळाल्याशिवाय इथून जायचंच नाही.
खरं की नाही पेंद्या? जाऊ दे त्यांना, कशात त्रास देता? आपण दुसरी कले कुठे तरी ताव मालू. तुला का कळवळा इतका म्हणजे तुझी उमा आहे म्हणून वाटतं, पण माझी राधामाई सुद्धा आहे म्हटलं. म्हणे माझी माहिती आहे. सारेच बाई कसे वात्रट, सोडा आमची बात. विद्या विद्या जाऊ दे ना. अरे 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 धरून ठेवल्यावर जातील कुठे? कृष्णा, अरे सोड ना पदर. मी पाहिलं तर जग काय म्हणाल आपल्याला. जग जगानं असं थोडंच म्हणायचं बाकी ठेवलं आहे. सारे सोहळे करून ते आता मोकळे झाले आहेत, तेव्हा तुला आता घाबरण्याचं काही कारण नाही. पण तुझं हे भर रस्त्यावरील चाळे मला मुळीच आवडत नाही. कृष्णा, अरे सोड ना पदर. अरे घरी इतकं येणं सुद्धा झालं असेल. येईनात का? तुझ्या वाचून त्यांना करमत नसेल तर येतील निघून इकडे. अनयनात आता पूर्वीचे राहिले नाही. त्यांचं माझ्यावर फार फार प्रेम आहे. कधी कधी मला मांडीवर घेऊन कुरवाळतात देखील. किती चांगले आहेत तुझे अनयनात. सगळं काही खरं, पण काही केलं तरी तुझा फाजील स्वभाव मात्र अजून बदलत नाही. कृष्णा, मी तुला आवडते ना, मग माझं खात्रीनं ऐकशील. अरे सोड हा पदर. हा, तुला अशी घट्ट धरून ठेवल्यावर आता कुठे जाशील? भारी चौखळ आहेस तू कृष्णा. अरे तुला सांगू तरी किती. हे आता तर मुळीच सोडणार नाही. शर्थ झाली बाई कृष्णा तुझ्या पुढे. सोड माझा, सोड माझा, सोड माझा, सोड माझा, सोड गडगडाट कशाचा? हे काहीतरी घोटाळा दिसतोय. चल कृष्णा, आपण इथून वेळीच निघून जाऊ. चल अरे चल कृष्णा. कृष्णा, तो पहा कोणाचा तरी लत दौलत दौलत वेगानं इकडे येत आहे. तुम्ही आता इथे जास्त वेळ न थांबता लाजवाल्याकडे चला. मी इथे आड उभा लावून तुम्हाला बेत्तम बातमी सांगतो. चला. नाही, तुला एकट्याला असं या संकटात टाकून मी निघून जाऊ नाही. या कृष्णाला स्वतःच्या प्राणापेक्षा नोकरीच्या जनतेचे प्राण अधिक मोलाचे वाटतात. मी इथून तसू बरे हलणार नाही. कृष्णा, असा विलंब लावू नकोस. जा लवकर. त्या घोड्यांच्या टापा अगदी जवळ आले.
येऊ दे. काळाचा काळ जरी आला असेल तरी त्याचा प्रतिकार करायला हा कृष्ण मुळीच डगमगणार नाही. धिक्कार धिक्कार त्या वीराला, धिक्कार धिक्कार त्या वीराला, धिक्कार धिक्कार त्या गोकुलीचा पंचप्राणा. अरे माझा आता ऐक ऐक, ठीक आहे, तू इथून जा पळत, नाहीतर माझ्या गळ्याची शपथ आहे तुला. ठीक आहे, जातो मी. पण जीवाला सांभाळून बरं, जरुरीपेक्षा अधिक धाडस करू नकोस. कृष्णाला आपण पाहिलं असेलच. सारी गोकुळ नगरी त्याच्या रूपाला आणि गुणाला मोहित झाली आहे. अशीच मोहिनी जर माझ्यावर पडली तर कर्तव्य परांगमुख झाल्याबद्दल, महाराज माझा शिरच्छेद केल्याबद्दल राहणार नाही. नारायण नारायण. अरे कसा घाबरून जाऊ नको, शांत राहा. शिरच्छेद पिसाना होता पावसातच होण्याची वेळ आता समीप येऊन ठेवली आहे. आणि म्हणूनच कृष्णाला असं कष्टानं पाचारण्याची दुर्बुद्धी त्या कंसाला सुचलेली आहे. नारायण नारायण. भान, काय सांगता काय? कृष्णासारख्या बालकाच्या हातून महाराजांचा मृत्यू, ही गोष्ट अगदी अशक्यच दिसते. नाही अप्पू, अजून तुला श्रीकृष्णाच्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना आलेली नाही. अरे साक्षात परमेश्वराचा अवतार आहे तो. धर्मरक्षणासाठी त्यानं वसुदेव देवकीच्या पोटी पुत्र रूपाने जन्म घेतला आहे. भान, काय सांगता का? मग मला साक्षात परमेश्वराचं दर्शन घडणार तर? आहाहाहा, किती भाग्यवान आहे मी. मला आजच्या आज मथुरेला गेलंच पाहिजे. दाखवा पाहू मला नंदराजाच्या वाड्याची वाट. ठीक आहे, असाच सरळ गेला उजव्या हाताला जो भव्य महाल दृष्टीस पडेल तोच नंदराजाचा महाल. हा, पण एक काम करायचं, त्या ठिकाणी मी मार्ग दाखवला म्हणून कुणालाही सांगायचं नाही, नाहीतर सारं गोकुळ गाव माझ्या नावाने शंख करील. कसं? ठीक आहे, याबद्दल अगदी निष्काळजी असा. नारायण नारायण. येतो मी. मागं फेर.
गोकुळच्या सीमेत तुला प्रवेश करता येणार नाही. असा ही राजाज्ञा पाहिली. आता तरी माझा रस्ता मोकळा करून देशील की नाही? नाही. असल्या अत्याचारी राजाची आज्ञा हा अनायाशी पायाखाली तुडवीत आहे. मग खराब ज्याचा अन्न खातोस त्याच्याशी अशी तितोडी करतोस. हा खडखडीत राजद्रोह आहे. राजद्रोहासारख्या भयंकर गुन्ह्याला कायद्यात कोणतं शासन भोगावं लागतं याची जाणीव असून सुद्धा इतका निमखराब उलमट्ट झाला. आज का तुझ्या स्वामी निषेध कराड. सज्जन द्रोह सुद्धा महाभयंकर गुन्हा आहे. असा गुन्हा करण्यास तू प्रवृत्त झाला असून कृष्णासारख्या निरपराध लोकउपयोगी महात्म्याचा तू कप्तानात घात करू इच्छिणाऱ्या काऊस कारस्थानात सामील असलेल्या तुझ्या सारख्या डगलबाज चांडाला जास्त वेळ काटाकूट करण्यात काहीच अर्थ नाही. तू आल्या पावली मुकाट्याने परत जा आणि तुझे प्राण वाचव. शक्य नाही. मरण्याची भीती बरोबर मला नाही. मला राजाच्या आज्ञेप्रमाणे राजाज्ञे पाणी केलीच पाहिजे. अनेराज फिरून सांगतोय असं तेढ्या रीतीनं विचार न करता सरळ मार्ग मोकळा करून दे. नपेक्षा ही तलवार तुझ्या रक्तावर रंगली जाईल. जातीवंत मी मरणाच्या भीतीने आपल्या ध्येयापासून एक गतिवळी घडणार नाही. तुकडे तुकडे केले जातील. मागे घ्या. थांबा. एकट्यावर शस्त्र चालविणं असं अन्यायीपणाचं होईल. थांबा. कृष्णा, न्याय अन्याय पाहण्याची ही वेळ नसून कंसाच्या सैतानी पाशात अंग असलेल्या या कपटी जगलबाद चांडाळासी असाच सोडून दिला तर तो कपटी कौस याच्या मदतीनं तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. मरणाच्या भीतीनं असं नामुष्कीचं जीवन जगण्यापेक्षा स्वधर्म स्वदेश स्वातंत्र्याच्या आड येणाऱ्या प्रत्येक शत्रूला नामोहरम करून धर्माचं देशाचं वैभव वाढवणे आणि प्रसंगी जीवाचं बलिदान देणे हे प्रत्येकाच्या जीवनातील महान कार्य आहे. या कार्यपूर्तीसाठी जो अहर्निश जगतो तोच खरा धर्माचा जनतेचा सेवक असून त्यालाच या जगात माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे. माझी खात्री आहे की कंसाने टाकलेल्या डावात अखेर त्याला धार खावी लागेल. मला अक्रूरा बरोबर माझं कार्य पार पाडण्यासाठी गेलंच पाहिजे. माझी खात्री आहे की कंसाने टाकलेल्या डावात अखेर त्याला धार खावी लागेल. सत्य धर्म न्याय पालन हाच विजयाचा खरा पाया असून प्रजा हीच राष्ट्राची खरी चैतन्य ज्योत असून प्रजेचं कल्याण हेच राजाचं राजेपण आणि तिचं अकल्याण हेच त्याचं अधःपतन. तुझं हे असा हट्ट आम्ही मुले चालू देणार नाही. अरे तुला माई वाचून एक क्षणभर देखील करमत नव्हतं रे. मग आता मला एकटीला सोडून तू कसा रे चाललास? भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे हे विसरून कसं चालेल. मी जरी मथुरेत अक्रूर महाराजांसोबत गेलो तरी माझं कार्य होताच मी पुन्हा तुमच्या दर्शनात येईन असं मी तुला आशीर्वचन देतो आहे. आता हाच पाहू कशी.
आम्ही तुला एकट्याला मुळीच जाऊ देणार नाही. तो कपटी दगलबाज कौस खात्रीने तुझ्या माने भोवती सैतानी पाशाचा विखा टाकली. अरे अरे उठा, अशानं माझ्या कार्याला विलंब होत आहे. अश्रू मागे घ्या. उठा उठा. म्हणजे एकंदर तू आमचं तू ऐकणार नाहीस तर मग असा तुझ्या विलंब सहन करण्यापेक्षा यमुना डोळ्यात जीव दिलेला काय वाईट. अरे चला चला जाऊ आपण. चला 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 चला. थांबा, असा अविचार करू नका. कृष्णाच्या जाण्यातच कंसाचा मृत्यू आहे याबद्दल निष्काळजी राहा. नारायण नारायण. ऐकलीत हे आकाशवाणी? आता तरी हा अविवेक सोडून द्या आणि तुमच्या कृष्णाला आनंदानं निरोप द्या. माझी खात्री आहे की या लढ्यात तुमचा लाडका कृष्ण नक्की विजयी होईल. अखेर माझी सत्य करू आणि माझ्या लाडक्या कृष्णास विजय प्राप्त हो. कृष्णा, अरे तू फारच भुकेलेला दिसतोस. आलेच मी तुझ्यासाठी लवकर बरंच घेऊन येते. थांब ग, आलेच. परमेश्वर, तुला निष्कारण छळल्याबद्दल मला क्षमा सांग. नाही राज, हे काय झाल्या गेल्या गोष्टी मनी आठवून मनी विचार करू नका. उठा. मुनिवर्य, अनय राज, मी आपणास अभिवादन करतो. विजयी भव. विजयी भव. तुझ्या लाडक्या माईच्या हातचा हा गोडच की. कृष्णा, अरे या पंचावतीच्या प्रकाशात तू किती सुंदर दिसतोस रे. मला सांभाळून जाणार आणि अगदी लवकर परत ये. हा अक्रूर महाराज, अक्रूर महाराज, माझ्या लाडक्या कृष्णा सांभाळून द्या. भारी सूड स्वभावाचा आहे माझा कृष्ण. त्याबद्दल अगदी निष्काळजी असा. कृष्णासाठी पंचप्राण खर्ची घाली पण त्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. चला चला यावं कृष्ण. अनय राज, येतो. तुम्ही मला लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवून हट्टानं माझे सर्व लाड, माझे हट्ट पुरवले. त्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी राहील. तुमची आठवण माझ्या मनात निरंतर राहील, निरंतर राहील. चला अक्रूर महाराज. चला या. कृष्णाचा विजय असो. विजय असो. कृष्णाचा विजय असो. कृष्णाचा विजय असो. गोपगोपींची किती माया या कृष्णावर. आज कृष्ण गमनानं गोकुळ नगरी व्यथित होईल, पण कृष्ण दर्शनानं मात्र मथुरा नगरी आनंदून जाईल. एका बाजूला एक रडतो, त्याच वेळी दुसऱ्या बाजूला दुसरा हसत असतो. ही सारी भगवंताची माया. विधी घटना कळेना कोणाला.
हे बुवा कंटाला आला या संसाराचा. सुखासाठी म्हणून या संसारात पडलो आणि सुखाचा जीव मात्र दुःखात काढला. सकाळी उजाडल्यापासून रात्री अंधार पडेपर्यंत सगळी काम एक विषयातून एका क्षणाची नाही, सगळी कामं मलाच करावी लागतात. कुठे विहिरीचं पाणी काढ तर कुठे गायींची ढाला काढ, अशी एक ना अनेक कामं मलाच करावी लागतात. बोलो आमच्या गृहलक्ष्मी तर काय विचारूच नका. दिवस लाटला आपली बिछाण्यावर लोलत पडलेली असते. आज काय कुठं कमल्याचं दुखतंय तर उद्या डोकंच दुखतंय. त्याचं काही ना काहीतरी आपलं चाललंच असतं. सारी कामं मला एकट्याला करावी लागतात आणि ती वेळेवर झाली नाही तर लक्ष्मीचा तोफखाना सुरू झालाच म्हणून समजा. एकटा होतो त्यावेळी किती मजेत होतो. कुणाचा बांधलेला म्हणून नाही. कृष्णा बलबल कुठेही जा, भली केव्हाही या, कोणाचं बंधन म्हणून नाही. पण या लग्ना मंडपात अडकल्यावर तिनं म्हटलं माझं अगदी बावलं करून टाकलंय. बावलं जला कुठे कामात कुचलाई झाली की आलेच लगेच तेलचुली घेऊन. हो आज जरा ही स्वाली शेजारच्या ठमा काकूंकडे गेलेली आहे. दिवाळी या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन आपण जरी हा गाल हवेत जरा पाय मोकळे करावे. आहा काय गाल वाला सुटलेला आहे. आय 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 आय. आहा काय सुंदर हवा सुटलेली आहे. राम राम बेंड्या. हा? अरे आज आमचं नशीब जोरावर आहे कसं म्हणायचं. काय? अरे आज तुझ्या दर्शनासाठी आम्ही 15 दिवस हेरे घाली जाऊ. अरे बापले. पण त्या तुझ्या दर्शनाऐवजी त्या कडक लक्ष्मीचं दर्शन झालं की आल्या पावली मागे फिरायचं. मग अरे म्हणतात ना कुणाचं होऊ नये नवरा आणि कुणाची होऊ नये बायको. अरे ही तुझी विपरीत अवस्था पाहिल्यापासून मी तर अगदी ठाम ठरवलं आयुष्यात लग्न म्हणून करायचंच नाही. अरे बरी सापडली तुला ती कडक भवानी. ले काय करणार खलच आहे ते. पण बदली पडलो आणि पळूतला मग मारलंच पाहिजे. पण खरं सांगू जीवाचा असा जे कंटाळा आला रे. असं वाटतं की 4 दिवस कुठेतरी दली मालावी. भले पण हे मनात विचार येतात आणि तो लक्ष्मीचा अवतार आठवला की मनातले माटे मनातच विलतात. अरे मूर्खच आहेस तू. अरे पुरुष असून बायकोला भीतोस. मग काय करू काय? अरे आता मी सांगतो तसा वागशील तरच तुझा संसारात निभावं लागेल. सांग सांग काय सांगणार? आजपासून घरातील काही न काम करता हा. राजाप्रमाणे बिछाण्यावर स्वस्त आराम घे. आराम करायचा आणि आलीच बिछाण्याला तर न घाबरता सडेतोड उत्तर दे भले तिला. बोल उत्तर द्यायचं. मी तुझा नवरा आहे. नवला आहे. या घराचा मालक. त्या घराचा मालक आहे. हे घरातील काम करण्याचं काम कुणाचं आहे तर गृहिणींचं आहे. बहिणीचा आहे. असे न डगमगता सडेतोड उत्तर दिलंस की माझ्या मस्जिदीचा तिच्यावर काय परिणाम होतो ते पहा. बोल ठीक आहे बघतो प्रयत्न करून. बोले बापले आलेत की बाया. आलात का घराबाहेर? जरा कुठं दृष्टीआड झाले की लागले गाव भटकायला. घरातील अडलेली कामं करायला तुमचा बाप येणार आहे का स्वर्गातून? बाप कशाला? माझी बायको आहे ना ठणठणीत अजून जिवंत काम करायला. उमा आजपर्यंत तुझं मी सगळं ऐकून घेतलं पण यापुढे ही तुझी अलेलावी मुले चालू देणार नाही. मी तुझा नवला आहे. या घराचा मालक आहे आणि नवल्याच्या आज्ञेत पत्नीनं राहिलं पाहिजे असं धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. हा आणि धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर तुला वागायचं नसेल ना तर तुमच्या मायेचा रस्ता तुला अगदी जायला हरकत नाही. मोकळा आहे. तुमच्या या सोबत्याने कानमंत्र दिला वाटतं. ते कशाला देणार? मेल्यानो दुसऱ्याच्या संसारात विष टाळायला आला वाटतं. चालते हा तुझ्यावर. चला पतिदेव. थांब ना जरा. अगदी कसे तू बाहेर किती गालवाला सुटलेला आहे. आकाशात किती लंगी लंगी बेलंगी पक्षी विहार करीत आहेत. इथे बघ ते त्या पिंपळाच्या झाडावर एक पक्ष्याचं जोडपं किती
आपले मान गुलू 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 गोष्ट करीत आहेत. किती सुखी संसार आहे त्यांचा. खरंच लहान चुकले मी. आजपर्यंत शेजारच्या त्या ठमा काकूंच्या सांगण्यानं अशा तेड्या रीतीने वागत आल्याबद्दल या पायाच्या राशीला क्षमा करा. जाऊ दे, मी तुझ्यावर लागावलो नाही आणि याच्या पुढे पण लागावणार नाही. तू शुद्धीवर लवकर यावीस म्हणून मी छोटस नाटक केलं. बोला, भली आठवण झाली. तो तुमच्या त्या शेजारच्या ठमा काकूंचा कान म्हटलं काय तो तरी आम्हाला करू दे. ती म्हणते काय बायकोने नवऱ्याला नेहमी मुठीत ठेवला पाहिजे, ठेवलं पाहिजे. नाहीतर म्हणे नवरे डोईजण होतात. जड होतात बोले बापले. जाऊ द्या, पण आजपासून मी तुमचं सारं ऐकत जाईल आणि त्याप्रमाणे वागेन. मी तुझ्या अध्यावचनात नाही आणि तुझे सगळे लाल मुलवीन. कृष्ण कोण आहे हा कृष्ण? कोणी म्हणतं पोरगा आहे, पण काळाचा काळ आहे. छान पूतने सारख्या राक्षसीनं एका क्षणात ठार केले. तो कृष्ण किती भयानक असला पाहिजे. जसा माझा वैरी वाढत चाललाय तशी माझ्या हृदयातील आत्मशक्ती भडकत चालली आहे. काय अजूनही आशा आहे. मी प्रत्येक वीर गोकुळात पाठवला, पण सगळ्यांनी गोकुळात प्राणत्याग केला. अक्रूराचा अद्याप पत्ता नाही. तो नक्कीच युक्ती प्रयुक्तीनं कृष्णाला घेऊन परत येईल. तशी माझी मनीषा मला सांगत आहे, पण अद्याप त्याचा काही पत्ता नाही. एकदा का तो अक्रूर कृष्णाला घेऊन आला की लगेच त्याचा शेवट करून टाकतो. मला पुढं एकच विचार, एकच थैमान, कृष्णाचा नाश नाश आणि नाश. पण मृत्यूपासून
पासून तुझं रक्षण करण्यासाठी तीरासारखा धावत इथपर्यंत आलोय. कंसा, अजून तरी शहाणा हो आणि कृष्णाच्या नाशाचे हे आत्मघाती विचार सोडून दे. अरे कृष्णाच्या अतुल पराक्रमापुढं तुझा निभाव लागणं कदापि शक्य नाही असं माझं मन मला ग्वाही देत आहे. म्हणूनच सांगतोय, प्रसंग हातघाईवर येण्यापूर्वी वसुदेव देवकीला बंधमुक्त कर. सामोपचार कृष्णाशी कर आणि केलेल्या अन्यायाची क्षमा मागून मोकळा हो. नारायण. क्षमा क्षमा हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या तोंडचे शब्द असते तर ठीक होतं. त्याच वेळी त्याची गर्दन घरावर राहिली नसती. भावनेच्या भरात तुझं ऐकत गेलो म्हणून त्या कृष्णाची जिवंतती काय इतकी वाढत गेली आहे. नाहीतर ती केव्हाच खुरपून टाकली असती. ह्या गोष्टी ऐकत गेलो म्हणूनच त्याची जीवनलतिका इतकी वाढत चालली आहे. वेड्या हा तुझा भ्रम आहे. परमेश्वरी शक्ती पुढे साऱ्या शक्ती निष्फळ ठरतात असा माझा नित्यानुभव आहे. आणि म्हणूनच तुला वेळीच सावध करावं म्हणून इथपर्यंत आलो. आणि तुला या मृत्यूचा पाशातून बाहेर काढण्याचा माझा हा अखेरचा प्रयत्न तुझ्या अभिपरित बुद्धी पुढे निष्फळ ठरला नाही. नारायण नारायण. नारदा, भास्कर हे तुझं पांडित्य. तुझा हा खटाटोप कशासाठी हे न समजण्या इतका मी दूध खोळा नाही. कृष्ण आता माझ्या कात्रीत पुरताच सापडलाय हे तुझ्या लक्षात येताच त्याच्या शक्ती सामर्थ्याचा बागुलबुवा माझ्या पुढे उभा करून मला प्रतिज्ञा परान्मुख करून आणि पराक्रमी राजा एवढ्याशा पोराला घाबरला असा माझ्या अपकीर्तीचा दरारा त्रिखंड या तुंतुण्याला तुला वाजवता यावा म्हणून रक्तलो हे तुझं कपट काय हे न समजण्या इतका मी दूध खोळा नाही. तुम्हाला हेच ओळख नसणार. अरे आतापर्यंत यादवांच्या कारस्थानांची खडा माहिती तुला पुरवली आणि तू मात्र या कपट नाट्याची माळ माझ्या गळ्यात घालून मोकळा झाला. बहुता आश्चर्य आहे तुझ्या बुद्धिमत्तेचं. नारायण नारायण. पण राजा, जीव राहावत नाही म्हणून जाता जाता एक सांगतो. या नाटकाच्या शेवटच्या प्रवेशात कृष्णाचं पाऊल पडण्यापूर्वी तू शहाणा हो आणि नीट विचार कर. मी काय सांगतोय त्याचा विचार कर. शक्य नाही नारदा, शक्य नाही. माझं हित मला कळतंय. ते दुसऱ्याला सांगण्याची मला मुळीच गरज नाहीये. नारदा, जाता जाता मीही तुला एक सांगतो ते नीट ऐक. नाटकाच्या या शेवटच्या प्रवेशात कृष्णाचा प्रवेश आज कृष्णाच्या जीवन चरित्रात शेवटच आहे. कोण कोणाच्या जीवनचरित्रावर शेवटचा प्रवास टाकेल हे काळच ठरवी येणारा. नारायण नारायण. गेला गेला अखेर शेंडी आपटीत कळला का निघून गेला. विश्वासघाती कपटेकोटचा हा कळलाव्या जीवाला जीव देईल पण मनाचा अंत लागून येणार नाही. कोण आहे रे तिकडे? अक्रूराचा काही पत्ता? महाराज, सेनापतीनं घोडेश्वर चौफेर सोडलेले आहेत पण अजून काही त्याचा पत्ता नाही. ठीक आहे, अक्रूर येताच सेनापती करवी मला वर्दी द्या. जा. कशी महाराजांची इच्छा. जसा वेळ लुटत चाललाय तशी माझी हृदयातील आग अगदी फडकत चालली आहे. त्या कळलाव्याची आणि त्या नारदाची आणि त्या अक्रूराची वाटेत भेट झाली नाही म्हणजे मिळवलं न पेक्षा हा कळलाव्या अक्रूराला भलतसप्त बरळून कृष्णाला घेऊन गोकुळात पळून जायचा नाही. नाही असं होता उपयोगी नाही. एकदा का अक्रूर कृष्णाला घेऊन आला
की लगेच त्याचा शेवट करून टाकणार. काय गडबड आहे? महाराज अक्रूर महाराज कृष्णाला घेऊन आले. आला अक्रूर आला. वा चाणूर मुष्टिकाला म्हणावं मी सांगितल्याप्रमाणे कृष्णाचं यथोचित स्वागत करा. मी आलोच. कृष्णा कृष्णा आता तू कसा सुटतोस ते पाहतो. महाराज घात झाला. गोवल आधी चाणूर मुष्टिकादी वीरांना मारून तो कृष्ण इकडेच यायला निघाला. येऊ दे. महाराज. मी त्याचीच वाट पाहतोय. महाराज सावध व्हा, सावध व्हा. तो आलाच कृष्ण. थांबा. येऊ दे. काळाचा काळ जरी आला असेल तरी मी आता घाबरणार नाही. कोण आहेस तू? मी कोण? जीवाला जीव देणाऱ्या प्रजेला जो विसरला तू मला तरी कसं ओळखेल? घरात हमा नीट कान देऊ नये. तू ज्याला मारण्याकरिता अनेक सैतानी पास टाकलेस तो देवकीचा 8वा पुत्र कृष्ण. कृष्ण वटवट बंद कर. आता एक शब्द जरी बोलला असशील तर या एका गदेच्या प्रहारात तुला छिन्न विछिन्न करून टाकणार. अरे माझ्या मागे एवढी प्रचंड शक्ती उभी आहे की तुझ्या गदेच्या पहिल्या तडाख्यापूर्वीच मी तुला ठार केल्या वाचून राहणार नाही. तुला राजा म्हणून तुला मान देऊन तुझे सारे अनन्वित अत्याचार निमूटपणे सहन केले, पण तुला प्रजेची दया आली नाही. तुझ्या या पाशवी अत्याचाराबद्दल लोकमताने तुझ्यासारख्या सत्ता मदांध द्रोह्याला देहांत शासनाची शिक्षा योग्य आहे. बाबा, माझ्यामुळे तुम्हाला अनंत यातना सोसाव्या लागल्या, त्याबद्दल मला क्षमा करून आशीर्वाद द्या. त्याबद्दल आयुष्मान धन्य आहेस तू आणि धन्य तुझी ही माता.
पुत्र व्हावा ऐसा पोटी ज्याची कीर्ती त्रिभुवनाच्या होती. तुझ्या या अतुल पराक्रमाने सार स्वर्गलोक कसा आनंदून गेलेला आहे. पहा, स्वर्गातून इंद्राजी देव सुद्धा तुझं कौतुक पाहत आहे. पहा, यदुकुलभूषण म्हणून त्रिभुवनात तुझी कीर्ती अमर राहील असा आमचा आशीर्वाद आहे. यदुकुलभूषण प्रभू श्रीकृष्णाचा